शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत प्राधान्याने पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धरती आबा जनभागीदारी अभियानचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने इगतपुरी महसूल प्रशासनाने मंडळनिहाय शिबिराचं आयोजन करण्याचं निश्चित केलंय। त्याअंतर्गत 20 जून 2025 ला कावनई तालुका इगतपुरी येथील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धरती आबा जनभागीदारी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर शिबिरात धारगाव महसूल मंडळात समाविष्ट धारगाव, नागोसली, सातुर्ली, ओंडली, आवळी तुमाला, कावनई, रायंबे, कन्होळे, आहुर्ली, नांदडगाव, मसुर्ली, शेवगेडांग, वांजोळे, वाळविहीर, भावली बुद्रुक, पिंपळगाव, भटाटा, कोपरगाव, धानोर्ली, कुनोर्ली या महसुली गावातील आणि परिसरातील वाड्यापाड्यांमधील सर्वसामान्य जनता, आदिम कातकरी जमाती, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांना रहिवासी उत्पन्न आणि जातीचे दाखले, रेशन कार्ड, सामाजिक लाभाच्या योजना, पीएम किसान योजना आदी महसुली विभागाशी संबंधित विविध शासकीय विभागांच्या शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देणेकामी ओमकार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी आणि अभिजित बारवकर, तहसीलदार इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच शासकीय योजनांच्या विविध लाभाचे वितरण देखील करण्यात आले। सदर शिबिरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला। या प्रसंगी विजय भंडारे, नायब तहसीलदार धनंजय लचके, नायब तहसीलदार अनिल मालुंजकर, नायब तहसीलदार तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। सदर शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना विजय भंडारे, नायब तहसीलदार यांनी शिबिराचा उद्देश तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली। सदर शिबिरास परिसरातील सुमारे 600 ग्रामस्थांनी भेटी देऊन योजनांची माहिती करून घेतली। तसेच नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ शिबिराअंतर्गत घेण्यात यावा असंही आवाहन केलं। तसेच यापुढे देखील मंडळनिहाय शिबिराचं आयोजन करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलंय। सदर शिबिराचे नियोजन धारगाव मंडळ अधिकारी हेमंत पोटिंदे आणि ग्राम महसूल अधिकारी जयंत धोडपकर यांनी चांगल्या प्रकारे केले। नमस्कार, मी विजय भंडारे, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय इगतपुरी। आज येथे आदरणीय उपविभाग अधिकारी उपविभाग इगतपुरी त्र्यंबकेश्वर तसेच आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कावनई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं तसेच जनजातीय गौरव वर्ष दिनानिमित्त 15 जून ते 30 जूनचा कार्यक्रम धरती आबा जनजातीय जनभागीदारी अभियान याचे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कावनई येथील शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद असून आतापर्यंत संजय गांधी योजनेचे 40 लाभार्थी, जिवंत सातबाराचे 50 लाभार्थी, आधार कार्ड अपडेशन 48, KYC 23, त्याच्यानंतर पुरवठा शाखा शिधापत्रिका आपण वितरण केलेलं आहे 51, त्याच्यामध्ये परत नाव कमी नाव जास्त असे 44 लाभार्थी आहे, त्यांनी कमी करून घेतलेलं आहे। आरोग्य गोल्डन कार्ड आरोग्य विभागामार्फत 12 अशी वितरित झालेले आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे विविध दाखले 4 वितरित केलेले आहे। ॲग्रिज टॅगचे 8 लाभार्थी येथे लाभ घेतलेला आहे। जातीचे दाखले आदिम कातकरी आपले बांधव आहे त्यांना 25 जातीचे दाखले वितरित केलेले आहे। तसेच अजूनही आपण 10 टेबल लावलेले आहे। प्रत्येक टेबलवर लाभार्थी येऊन प्रत्येक आपल्या शासकीय योजनांचा लाभ हा घेत आहे। रोल आपल्या इथे धारगाव मंडळामध्ये एकूण 19 गावं समाविष्ट असून अशाच प्रकारचा कॅम्प भविष्यात देखील तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। तसेच पुढील कॅम्प 26 जून रोजी वाडीवरे येथे आयोजित केलेला आहे। येथील देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन आपल्या शासकीय योजनांचा लाभ करून घ्यावा असं मी याद्वारे आवाहन करेन। नमस्कार, मी जयंत धोडपकर, ग्राम महसूल अधिकारी, कावनई, रायंबे आणि करोळे। आज कावनई येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर हे आयोजित केले गेले होते। सदर शिबिरामध्ये ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील जिवंत सातबारा व ई-पीक पाहणी हे 2 विषय होते। तसेच सदर कार्यक्रमाची आपण गावी दवंडी देऊन प्रचार प्रसिद्धी केली होती। या योजनेची व्हॅन
द्वारे प्रसिद्धी झाली होती. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे प्रसिद्धी करून आपण सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी एकत्रित बोलावले होते. तसेच सदर कॅम्प हा दिनांक 26 जून रोजी वाडीबरे मारुती मंदिर येथे होणार आहे. तरी वाडीबरे मंडळाच्या अंतर्गत एकूण 15 गावं आहेत, तर त्या 15 गावातल्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे.